तिला टेन्शन येतं दवाखान्यात जायचं म्हणलं की तिला टेन्शन येतं. तिला असं वाटतं दवाखान्यात गेली पैसे जातील नका. काय करायला लागले तुम्ही? मला खायचं नूडल्स. नूडल्स टाइम आहे का आता नूडल्स खायचा? काय करावं, घरात आवडते वस्तू नसत्यानंतर किती वाजले तर 12 वाजलेत. 12 माहिती का 12 वाजलेत. मग सकाळी उठायला उशीर झाला आणि परत बोलतात ना काय एवढं उशीर उठते का? मला लागली भूक लागली. स्वयंपाक केलेला ना मग जेवण करायचं ना. भाकरी केलेले होते ना ज्वारीच्या. किती भारी बनले बघ. हा का एकदम सुटसुटी. काय तुम्ही अवघड आहे यार तुमचं. काही गरजच नाही ना. पण आता 12 वाजले ना. उद्या करायचं ना खायचं होतं तर. 12 वाजता उठून कोणी खातं का बरं? हे करतं का? इथं माणूस 12ला उठून पाणी पण पित नाही लवकर. काय सवय लागली काय माहिती. सगळं किचन मध्ये राडा करून ठेवला ते गॅस. काय भारी काय नाही. मग कर दुसऱ्याची झोप मोड करायची सवय तुम्हाला. आता आपण खाणार आहोत म्हणजे मी पॅन वरचे नूडल्स हे नवीन तवा मी खाणार आणि मी कशाला उठले आता? मला कशाला उठले? मी देणार नाही रे भाऊ. मी खाल्ल्याशिवाय राहणार नाही भाऊ. बिलकुल नाही. बिलकुल खाणार. खाणार बघू बघते व्हिडिओ आले बघते. नवीन तवा आहे. नवीन तव्याचं बघा कसं वाट लावली. त्याला परत घासून बी काढले बघा. घासून काढलं मग ते नाही निघत येतं काय? घासून बी काढलं परत. एवढा छान तवा घेतलाय मी. ते पाठीमागून खराबच होणार ना. डीमार्ट मधून 450 रुपयात तवा घेतलाय. 450 नाही 600 रुपयाचा ते. नाही रे 450 आहे. हा तर 600 कढई 600ची ना. कढई होती 600. कढई कुठे आहे ना तिकडे. कढई बी आहे का? हा बघा हे असं घेतलंय आणि त्याचं कसं वाटून केलं. समजत नाही कसं. धुतानीचा विषय नाही. ते गॅसवरती होणारच. ते पूर्ण होणार आहे. ते आता थोडं झालंय ते पूर्ण होणार आहे. ते खराबच होणार आहे. तुला झोपायला का झोपले होते पण तुम्ही कडकड वाजता मग मला कशी झोपेन बरं. ते कांदा चिरे टमाटे किती वाजत राहता तुम्ही नुसतं. तुम्हाला गरजच नाही ना झोप मोडायची. भूक लागलं काय करणार? मला नाही खायची ती भाकर. मला नाही आवडत. मला हे नाही आवडत. मला ते नाही आवडत. मी किती छान असे उकडे रेस्टॉरंट टाइप मध्येच उकडे बघ किती भारी उकडे. मी पण खाणार आहे. किती भारी उकडे. आता मी बनवणार आहे नूडल्स. तुम्हाला दिसेलच पुढं. तुम्हाला मी आता 2च मिनिटात पूर्ण सेटअप आवरीतो आणि गॅस थोडासा जवळ करतो आणि मग भेटतो तुम्हाला. आता व्हिडिओ चालू केला मला माहिती. व्हिडिओ कॅमेरा मुद्दाम चालू केलाय. मी तुला माहिती आता जर मी जर करताना जर तुला म्हणजे मी तुला माहिती आहे खटपट करतोय आणि तू जर तिकडून आली मला अचानक जर बोलली मी तुला खाऊन. कारण मला झोप मोडलेली आवडत नाही मित्रांनो. तुम्ही मोडली माझी झोप. मी नाही मोडली. माझ्यावरती नाव घालायचं नाही. मला भूक लागली मी उठून खायला आलो. मग काय गरज आहे? तुम्हाला बनवलेलं होतं ना तर खायचं ना. मला नाही आवडत भाकर. मी का खाऊ भाकर? खायची ना तरी पण. नाही आवडत मला. उठू का मम्मी पप्पाला? उठून मम्मीला विचार उठून की दीपकनी कधी जन्मात भाकर खाल्ली का आतापर्यंत? कधी भाकर मी उगं नशीब पण कधीतरी ऍडजस्ट करून घ्यायचं असतं. चांगलं होतं की मी भाकर खाल्ली. अरे पण कधीतरी ऍडजस्ट करून घ्यायचं असतं माणसाने. काल ऍडजस्ट केलं होतं नव्हतं. एक दिवस भाकर खाल्ली तुम्ही दुसऱ्या दिवशी मला बळीचा भाकरा बनवायला लागले. खायचे ना त्याला काय होतं. आजचे दिवस खायचे. मला फोन करून सांगायचं ना मग जेव्हा दुकानावर होतं ना की तुम्ही लोकांनी घरी भाकरी बांधल्या तर मी भाकर. पण जेव्हा दुकानावर होते ना तेव्हा मग फोन करून सांगायचं की मी भाकरी खाणार नाही. मला माहित नव्हतं तुम्ही भाकरी बनवल्यात म्हणून. मला कोणी सांगितलं? फोन मी तुम्हाला पहिलंच विचारलं होतं काय बनवू म्हणून. आणि एक तर दुपारी टमाटर चटणी खाल्ली तेव्हा मग पोट भरलं. कारण मला टमाटर चटणी आवडते. तुमच्या त्या टमाटर चटणीमुळे मला आवडत नाही त्यामुळे मला खिचडी खावं लागली. खिचडी किती तिखट होती मारवाची. मला आवडते. बरं झालं कॅमेरा चालू. मित्रांनो सांगा हिला डॉक्टरनी गोड खाय सांगितलंय आणि हिने काय केलं खिचडी कुठे इथं कुठतरी खिचडी गेली वाटते. ती खिचडी एवढी तिखट खिचडी होती की मी आता एक घास खाल्ला का तर मला 2 ग्लास पाणी प्यायला. हा 2 ग्लास पाणी. तसं तिखटच जातं. मग तिखटच जातं खायला. हे असं जात नाही खायला. तुम्ही ते करतात ते टमाटे चटणी. मला ते टमाटर बिलकुल नाही आवडत माहिती का. ते गॅसवर ओढकून राडा केलाय तुम्ही. मी केला. मग कोण उठलं होतं? आता गॅस पुढं कोण आहे? नुसती खटपट करताय तुम्ही. खरंच ना काही गरज नाही बनवायची. लगेच बसायचं आपलं 12 वाजता करीत. स्वतःची झोपमोड करायची. दुसऱ्याची करायची. दिवसभर काम करताना मग हे कसं सुधारतं काय माहिती यांना. हम बनाएंगे तवा नूडल्स. तवा नूडल्स. काय काय टाकणार त्या नूडल्स मध्ये तुम्ही?
तुला काय करायचं, तुला देणारच नाही मी खाणार आहे. तुला देणार मी खाल्ल्याशिवाय राहणारच नाही. मी उठले मग आता फुकट माझी झोपमोड थोडी थोडी करून घेणार आहे मी. आम्ही थोडंसं तेल टाकतोय तव्यावरती, थोडंसं जवळ ये. बरं ठीक आहे. बाप गॅस कसा झालाय. कसं झालं मी मग खराब झालेलं. आता ते भाकरी टाकल्या ना मी मगाशी, आता सकाळी घासून काढावं लागेल मला. बस बस तेल बस. गॅस लावलाय मी मगाशी माहिती का. मी म्हणजे पप्पाकडून लावून घेतलं, मला नाही लावायला. तेल टाकलं का त्याच्यावर. आता काय टाकणार. बघत राहा माझ्या. मला शिकवता का तुम्ही. मला नाही बनवायला. बनवायला शिकावं लागेल ना. जर दरवेळी तुम्ही केले तर मग मी कसं शिकणार ना. मागच्या वेळी पण मला तुम्हीच करून दिले होते. मला नूडल्स लय आवडतात माहिती तुम्हाला, हे का नाही. मी मला खायला बनले, तुला खायला बनले नाही. पण मी खाणार आहे पहिली गोष्ट. व्हिडिओ बघतच ना तर लास्ट एंड करा व्हिडिओ आणि बघा मी खाणार का नाही. तुम्ही काय देणार नाही मला चॅलेंज. मी खाणार म्हणजे खाणार. तुम्हाला काय वाटतं इझिली मी झोप मोड करून घेईन. नो. आमच्या घरात मी एकमेव असा माणूस आहे की ज्याला बनवून खाण्याचं बंधन नाही. स्वतःच्या हाताचं बनवून खायला आवडतं. राईट. मग ते काही बी असो, ते वाईट झालं तरी माझंच आहे, चांगलं झालं तरी माझंच आहे. मग काय शिऱ्यात कोथंबीर. शिरत कोथिंबीर शिवून टाकली. तुम्ही सांगितलं होतं मला कोथंबीर टाकतात म्हणून. मी तुम्हाला विचारलं होतं तुम्ही हा बोलले. मी टाकून पाहत असतो कधी. हा सगळ्या गोष्टी करून पाहतो. आयुष्यात माणसाने सगळ्या गोष्टी कराव्या. हा माझा डायलॉग कोणतरी चोरला आहे. ठीक आहे, काही गोष्ट नाही. कोणी चोरला बाबा. चोरला कोणतरी चोरत आहे डायलॉग. ज्या गोष्टी मी बोलायला पाहिजे त्या गोष्टी दुसरंच कोणतरी बोलून जाते. हो का. काय बरं. प्रत्येकाचं नशीब असतं. प्रत्येक जण. तुम्ही तर लोणचं खाऊन देत नाही. तुमच्या घरात तर लय मोठं लोणचं आहे बाबा. लोणचं खायचं नसतं, जास्त नसतं खायचं. हो का. हे बघा आता मी कांदा टाकतोय. कांदा कसा चिरलेला आहे बघा. लय मोठा कांदा झाला बरं का ते. पहिलं लसूण परतून घ्यावं लागतं साहेब. जाऊ दे बा, आपल्याला माहिती. तुम्ही तुमचं करा काय करा. 12 नाही वाजले. 12 वाजले. आता ती 11 वाजले. आमच्या साहेबांनी झोप मोडली. आता माझी मोडली म्हणल्यावर पप्पा मम्मी पण 5च मिनिटात उठून येणार आहेत. कारण जेव्हा हे मसाला टाकते ना त्यात, तेव्हा ते ठस ठस करून उठून येणार आहेत. ठसका ठसका करून. मग माझ्या बघा. मग कारण मी त्यांना माहिती मी तर काही बोलू शकत नाही त्यांच्यासमोर. पण मम्मी पप्पा तर बोलू शकते ना. बोलणार तुम्हाला ते ठसका उठल्यावर माहिती का. काय तुम्ही लसण टाकलं का त्यात. सांगा ना मग जरा असं काय काय टाकलं. लसण टाकलेलं आहे. हा का. पलीकडच्या गॅसवर काय मिल्क. हो का. ते नूडल्स बनवू कसे. हा आपल्याकडे हे नाही ना पण काय मिल्कचे. जा मी चालली इथून. मला नाही आवडत यार. तुम्ही काय पण कशात पण काय टाकता. अजिबात नाही मला खायची. मला नेट चालत नाही माझं. नको प्लीज प्लीज. ते दूध नका टाकू प्लीज. दूध नका टाकू प्लीज. हो मला खायची. आरास नका करू. तुम्ही काही करून ठेवता कशात काय कशात काय. आता मिरची टाकतो थोडी. आता मिरची टाकते. मस्त ठसका उठणार आहे. मग मम्मी पप्पा येणार आहेत है की नाही. आणि ते दूध नका टाकू प्लीज. हे बघा मस्तपैकी त्यात टोमॅटो आता मिक्स केलेला आहे. फायनली टोमॅटो हा माझा आवडता पदार्थ आहे. आता याला मस्तपैकी मिक्स करून घेतो. जेव्हा लास्ट टाइम एकदम मस्त फ्राय होईल. एकदा काय काय टाकलेलं सांग. काय नाही याच्यात कांदा टोमॅटो मिरची थोडंसं लसूण आहे टेस्टसाठी. आणि थोडा मॅगी मसाला टाकणार आहे मी याच्यात आता. काय काय टाकलं म्हणले याच्यात. कांदा अद्रक आणि ही नाईटची रेसिपी चालू आहे. नाईट. हो का. आता काय मॅगी मसाला टाकणार आहे का आपल्याकडे. शेजवान चटणी मॅगी नाही. मसाला. वाव. टाकला मॅगी मसाला.
आहे. खाऊन द्यायचं नव्हतं का तुम्हाला मला? त्याच्यामध्ये थोडंसं दूध ऍड केलेलं आहे. काय गरज होती दूध ऍड करायची त्यात? दूध ऍड केलं, हे ऍड केलं, ते ऍड केलं. माणूस काही पण करतात. लय रागदार काऊन केलं असं? मला खायचे होते. मला तुम्हाला माहिती मला दुधाचं नाही आवडत काही. फ्लेवर काय फ्लेवर केला तुम्ही? मी कशासाठी टाकले ते माणसाची? आता मी नूडल्स टाकणार आहे. काय नूडल्स सांगतो, टाकून दूध टाकावं काय टाकावं तेच कळत नाही आता. स्वतःच्याच मनाने मर्जीने चालतं. काही बी टाकते का? काही टाकायचं आपलं जे आवडन ते, जे चलन ते. मला तर वाटते कधी कधी याच्यात काही पण टाकू शकते ते. एक्सपेरिमेंट. खरंच लय अवघड काम आहे तुमचं. जरा पण विचार करीत नाही तुम्ही कोणत्याच गोष्टीचा. काय तर नूडल्स मध्ये दूध, आजच ऐकलंय मी. दही तरी टाकायचं, छान लागन. मला आता लय मूड खराब झालेला आहे, त्यामुळे मी व्हिडिओ स्टॉप करत आहे. आणि थोडेसे असं मिसळून घेऊ मस्त किती भारी. खतरनाक स्मेल येऊ राहिला. खा खा. काय तर दूध टाकायचं नाही टाकायचं, मला नाही आवडलं बरं काय. तुम्ही गद्दारी केली माझ्यासोबत. धोका दिया नूडल्सने मुझे. नाही आवडत, नाही आवडत. कोण टाकलं? कधी कधी मन मारावं लागतं असं वाटायला लागलंय मला नूडल्स कडे बघून. स्वतःचं मन कंट्रोल करावं लागतं. तुम्हाला लय आनंद होतोय ना? खुश दिसतात ते काय दुसऱ्याचं मन तोडून. हां, चांगले खुश आहेत. काय दुसऱ्याचे कलरच नाही. काय खा आता, एकटेच खात बसा रात्रभर 2 वाजेपर्यंत. फायनली आपले नूडल्स तयार झालेले आहेत. हां, फायनली आपण दूध टाकलेलं आहे. सत्यानाश झालेला आहे आता. या खायला. फायनली आपले नूडल्स तयार आहेत. आणि हे बघू शकता किती छान असे नूडल्स बनले. वाव. ओके. सेल्फ मेड गोष्ट स्वतः बनवलेली गोष्ट कधी पण भारी असते. स्वतःला स्वतःच आवडत असते, दुसऱ्याला नसते आवडत. खतरनाक. छान झाले ना? खाऊ. फेवरेट ग्लास तांब्या. त्याला तांब्या म्हणतो. तुमच्या इथं काय म्हणतो सांगा. तांबेच म्हणतो. आता शिवानीला टेस्ट करून बघू आपण. सॉरी सर. खाऊन लय भारी. सॉरी, मला दूध टाकलेलं नाही आवडत, तुम्हाला माहिती. बाय बाय. तोंडात टाकलं तिने. घाण नाही तिने तोंडात टाकलं पप्पा माहिती तोंडावरच मारलं तिने. हे बघा इथं सकाळी सकाळी काय चालू आहे. सकाळी सकाळी शिवानी ना ते परफ्यूम घेऊन आली आणि ती एवढा परफ्यूम मारला की नाकाच बसला पूर्ण. इकडून या ना तुम्ही जरा उजेडामध्ये, तुम्ही दिसत नाही दोघं जण. काय बरं तुम्ही तुम्हाला मग थैली कुठे आहे? हे बघा थैली ठेवायची. हे शर्ट कसं मशीन पुसायला करायचंय शर्टचं? त्याच्यात टाका ना ते थैलीत. तो काय रे 12 वाजूस तर जागून सकाळ सकाळ उशीर करतो. आता 10 वाजले ना. काय केलं आला असतं? काय करत होता रात्री? तुम्हाला कुठं ऐकायला आलं होतं? मग मला आणून दिला तो. मला झोपीत खायला घातलं सण अजून म्हणतोस. किती भारी 12 वाजता उठून मला पिरियड मध्ये आणून दिलं. म्हणजे चोराला साथीदार करून होतो तुम्ही. चोराला 7,000. मग तुम्ही चोर मला साथीदार करता. खा म्हणजे पप्पा ओरडले म्हणजे सगळ्याच ओरडले पाहिजे. मग बरोबर आहे की नाही बाबा. सगळ्यांनी पडायचं तर सगळ्यांनी संगच पाडायचं, नाही तर पाडायचंच नाही असा विषय. मग एक तर तोंडामध्ये मारायला ते परफ्यूम तोंडामध्ये घ्यायला माहिती. आता तर कसं व्हायला माहिती तोंडात वास. लई लई गचाळ सवय लागली रातच्या 12 वाजता जागायची. सकाळी लवकर उठत नाहीत. सकाळी 5लाच लोक झाडून काढते. तरी आमच्या इथे कसं माहिती का, पाऊस 5लाच उठते, पाऊस पडला ना झाडून काढते. तुम्हाला सांगतो वरून पाऊस पडतो तरी खाली गल्लीत झाडू मारतात. हे काय मला लॉजिकच समजत नाही. पाणी वाहून जाईल आता काही विषयच नाही त्याच्यामध्ये, काही लॉजिक नाही. तरी मी सकाळी काय पाऊस चालू होता ना, पावसात बाया उठतात आणि झाडून काढतात. आणि आम्ही 9 वाजले तरी आम्हाला जाग येत नाही. काय शिवानी आणि हो तुला काय माहिती हो का?
मग तो काय पप्पाने काल 1 किलो शेंगा आणल्या शेंगा भाजल्या तर म्हणते त्यांना राहू द्या ना म्हणजे आम्ही काय 1 किलो शेंगा ती काय अजून बी शेंगा खाऊ लागली ती कुठून द्यायला कच्च्या शेंगा खाऊ आम्हाला नको. त्यांना राहू द्या म्हणजे आणि मला देणार नाही शेंगा खाल्लं नाही रात्री दोन मी मोजून 4-5 शेंगा दिल्या मला असं काय नाही. 4-5 मग? मग आम्ही सगळ्यांनी खाल्ल्या तर म्हणजे हे काय सीन आहे ती म्हणते त्यांना राहू द्या म्हणजे माझ्या वाट्याचं बी गप्पा हापाचा गप्पा इकडं रात्री खाल्लं 12 खात तरी काय नखरे हा, केले रे. तेच. हापाचा गप्पा म्हणजे माझ्या वाट्याचं बी खायचं तुला दाखवू का ते कचऱ्यातलं टरखलं माझ्या नाव लिहिलं का त्याच्यावर मग तुम्हीच खाल्लंय माझा संबंध नाही मित्रांनो तरी मी नाव घेऊन चालू आहे. बळच चालू आहे रात्री मला भूक लागली शेंगा भाजल्या ना आणि- आणि आपल्या घरात सगळ्याला खाऊ द्यायच्या तसं नाही म्हणायचं त्यांना राहू द्या ते खाणारच आहे भाकर कोण करा म्हणलं होतं आणि हो तुला माहित नाही मी भाकर एक करा टाइम अरे भाकर खाल्ली तर वातावरण काय काय नसतं ते. हे असते का खिचडी वातावरण कसं आहे वातावरण पाय कसं आहे कोण खिचडी खायला लागली? हं. आपल्याला नाही बाबा आपण खिचडी खात नाही खिचडी मध्ये राईस मध्ये सगळ्यात जास्त शुगर असतो त्यामुळे मी जरा शुगर आता कमी शुगरचा करतो. प्रश्न आणि नाही तिने रे. खाल्ली तर काय होत नाही उलशी भगोन्यामध्ये शिजव खिचडी आणि खाय शिवाय अजून एकदा करून खा काहीतरी हा उपाशी नाही रे. तू जेवण कर उपाशी नको राहू आपल्याला दिलेले सरकारी राशन मध्ये खिचडीचे त्याने पाकिट खात नाही जा तिकडे हे बघा मित्रांनो सरकारी राशन मधले खिचडीचे पाकिट त्याच्यामध्ये विटॅमिन असते बारक्या गोळ्या, भगोन्यातून सगळं असतं. शिजवायची थोडीशी शिजवायची आणि ती खायची त्याच्यात थोडीशी खाय थोडीशी कडू लागत. मग बाकीच्या गोळ्या वगैरे तर खावाच लागते पण ते बी खावाच लागतं पौष्टिक अन्न असते पौष्टिक अन्न नाही आवडत मला. ते रिंग लाईट वर बघा कसं टाकलं वाळवा मीच टाकला होता मम्मी ते रिंग लाईटचा इस्तेमालच आम्ही त्यासाठी करतो मी घेतलंच पण कसं कापूसून 500 रुपयामध्ये सगळीच वसुली आणि करून बोललं. त्याशिवाय मी आता मी कामच ते करायला ताण करत नव्हतो का तेच तेच तुला जाऊन टाकेल. उभा राहून तो आज काय वाजीला मी तुझ्याकडूनच पैसे घेतले आणि साड्या घेतल्या मला काही नाही फरक पडते आता मागू नको मग म्हणू नको मला पेपर आणायला पैसे दे म्हणून. माझे ठेंबे ठेंबे गेले, गेले. ठेंबे ठेंबे साचत राहतं मला. गेले गेले आता आपल्याला 20 तारखेला किती पैसे लागतील याचा अंदाज आहे का हम्म. साडेला. आता गरिबी चालू आहे काही होत नाही जाऊ दे. थोडंफार ऍडजस्ट करून घ्यावं लागतं 20 तारखेला पैसे किती लागतील 20 तारखेला पैसे तिला टेन्शन येते दवाखान्यात जायचं म्हणलं की तिला टेन्शन येतं तिला असं वाटतं दवाखान्यात गेले पैसे जायचे नका दवाखान्यात जायला. दवाखाना करणं बी गरजेचं असते माहिती लेकरं सोपे नसते तर काय दवाखान्यात जा एक तर आपण खायचं नाही वजन कमी आपलं वजन एखादाडू कमी ना वाढलं. एखादाडू पैसे 7 वर्षाचं होऊस तर पप्पाच्या असं खांद्याला बसून चालायचं उतरत नव्हतं खाली पाय हे असं काहीतरी आता हे मै राज खोलणं चालू केली त्यांनी आणि हा आज संध्याकाळी आज रविवारी आज 9:30 वाजता म्हणलं मी काळाच्या खालीच उतरणार नाही शिवाय मग काय करशील मी थोडी घेईन त्यांच्याकडे नाही जाणार ते हो. स्वतःवर. जाऊ दे तुम्ही आता एवढं फ्युचर प्लॅनिंग ना करू फ्युचर प्लॅनिंग ना करू एवढं लवकर कसं असतंय माणसाने सांभाळून राहावं सगळ्या दवाखान्यात जायचं तर मित्रांनो आता निघालो मी माझ्या कामावर जातो सकाळचे 10:30 वाजलेत आता मस्तपैकी एक छोटासा शेवटचा व्हिडिओ घ्यायचा होता त्यासाठी आलो होतो आता व्हिडिओ आपला झालेला आहे इथं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाकीचं काही नाही एवढं टेन्शन नाही घ्यायचो काय गोष्टीचं पैसा पाणी येत राहतो पैसा पाणी जात राहतो त्यामुळे पैशाचं टेन्शन तर मी तरी नाही घेत हे मम्मीलाच येतं टेन्शन मम्मीला लय मजा वाटायची मला काय मजा वाटायची पैसे गेले नाही तुमचे लेकरं तुम्ही सांभाळा लेकरं अजून झालेच नाही तर वाटेल ना मग अजून चला यांचं काही टाइमपास चालतंय भेटू नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत कसा वाटतो कमेंट मध्ये सांगा आणि आज संध्याकाळी आज रविवार आहे तर रविवारी संध्याकाळी आम्ही लाईव्ह येणार आहोत 9:30 वाजता तर लाईव्ह बघायला विसरू नका सबस्क्राईब करा